ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो. सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय. अगा विश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करो मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. काल आपण सगळ्यांनी होळीचा कार्यक्रम करून आलेलो आहे. आपण त्याच्या दुसरा दिवस म्हणजे धुलीवंदन. आता आजचा जो होळीचा आणि धुलीवंदनाचा दिवस आहे हा सर्व ठिकाणी साजरा केला जातो. खरं म्हणजे हा मराठी लोकांचा सण आहे, पण याच्यामध्ये दुसऱ्या जातीचे लोक सुद्धा सामील होतात. अगदी लहानापासून ते म्हाताऱ्या वृद्ध माणसांपर्यंत सगळे या कार्यक्रमात सामील होऊन आनंद उपभोगतात. कशासाठी सामील होतात? आनंदासाठी. महाराज सांगायचे प्रत्येकाची प्रत्येक क्रिया आनंदासाठी चालू आहे. तुम्ही इथे कशासाठी येता? आनंदासाठी. मी प्रवचन कशासाठी करते? आनंदासाठी. म्हणजे आपली सकाळपासून रात्रीपर्यंतची सगळी कार्य सगळी कर्म आनंदासाठी चाललेली आहेत. आणि महाराज म्हणायचे हा आनंद जर मिळाला असता तर जन्मच घेतला नसता. पण आपली गाडी कुठे थांबते? खरा आनंद कशात आहे माहिती नाही. आता आत रस्त्याने येताना म्हणजे आम्ही जिथे राहतो त्या ठिकाणी सुद्धा भरपूर मुला मुलींनी रंग लावलेलं कोणी ओळखता येत नव्हतं. तोंडाला रंग, केसाला रंग, सगळीकडे रंगच रंग. व्यवस्थित अनुभव आनंदाचा ते घेत होते. बरं मोठ्या माणसांचंही तेच. लेडीज सुद्धा नाचत होत्या. कशासाठी? आनंदासाठी. वर्षातून एकदा हा सण येतो. मग त्या दिवशी घरात कशाला बसायचं? आनंद आपणही घ्यायचा, दुसरा नाही द्यायचा. म्हणजे सर्व ठिकाणी हा साजरा केला जातो आणि केवळ एकच उद्देश म्हणजे आनंद. आणि हा आनंद घेताना त्यांचा उत्साह जर तुम्ही बघाल, एका गाडीवर 4-4 बसले होते बाईकवर, की सगळे वेळेवर पोचले पाहिजे आणि सगळ्यांनी रंग खेळला पाहिजे. पोलिसांच्या नजरा चुकवून दुसऱ्या रस्त्याने 4-4 जण. म्हणजे या सगळ्या पाठीमागे जर आपण बघितलं तर त्यांचा उत्साह जबरदस्त आहे. कारण या सणामध्ये आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा आणि ते रंग लावून आपला आनंद व्यक्त करतात आणि दुसऱ्यांकडून पण लावून घेतात. म्हणजे वृद्ध माणसांपासून सगळ्यांमध्ये हा उत्साह आपल्याला दिसून येतो.
मग यामध्ये तुम्ही काय म्हणाल हे सगळं करण्यामध्ये? एकता आहे, एकरूपता. म्हणजे त्यावेळेला ते म्हणत नाही की मी ख्रिश्चन आहे, मी मुस्लिम आहे, मी मराठा आहे, मी ब्राह्मण आहे, काही नाही. सगळेजण आनंदाने एक होऊन साजरा करतात. म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं ऐक्य दिसतं आपल्याला. आता हा सण तुम्हाला माहिती आहे की पुरणपोळी करून गोड करून साजरा केला जातो. देवाची पूजा केली जाते या दिवशी. पण खरा सण जो आपण काल साजरा केला, होळी, म्हणजे जी होळी पेटवतात, त्या होळी पेटवण्याच्या मागे काय उद्देश आहे तुम्हाला माहिती आहे ना? ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. होलिका दहन. ही होलिका हिरण्यकश्यपूची बहीण होती आणि तिचं दहन करतात सगळे. कारण काय, वाईट प्रवृत्तीकडे जाणाऱ्या लोकांना नंतर अशा प्रकारची शिक्षा होते. दुसऱ्यांच्या बद्दल वाईट हेतू, दुसऱ्यांच्या बद्दल वाईट बोलणं, दुसऱ्यांच्या बद्दल असूया द्वेष निर्माण करणाऱ्यांना शेवटी काय प्राप्त होतं? असो, तर आज मला तुम्हाला सांगायचं आहे की हिरण्यकश्यपूची आजची गोष्ट आहे की हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे दोन भाऊ होते. आणि यांना जर आपण बघितलं तर हे तिथले राजे होते, पण त्यांची वृत्ती कशी होती? राक्षसी वृत्ती होती. म्हणजे प्रेम करणं त्यांना माहितीच नव्हतं. सगळ्यांना ओरडणं, सगळ्यांकडून कामं करून घेणं, सगळ्यांवर दहशत करणं, या टाईपचे ते होते दोघं जण. असूया आणि अहंकाराने भरलेले होते. मग हा जो होता हिरण्यकश्यपू, या हिरण्यकश्यपूला जेव्हा मुलगा होतो, त्याची आईचं नाव कयाधू. तिला जेव्हा मुलगा होतो आणि ते त्याला कळतं तेव्हा तो आतमध्ये मुलाला बघायला जातो, तर त्याला तो मुलगा दिसतो. पण त्याची आई कशी असते? तिची देवावर श्रद्धा असते. याच्याबरोबर उलट, याची देवावर श्रद्धा नसते, याची बाकीच्या गोष्टींवर श्रद्धा असते. पण पुढे त्याचं नाव काय ठेवलं जातं? प्रल्हाद. आणि प्रल्हाद हा भक्तीमध्ये फार प्रसिद्ध आहे, जगा प्रसिद्ध आहे प्रल्हादाची भक्ती. आणि ही भक्ती त्यांनी कोणाची केली आहे? विष्णू भगवान. विष्णू भगवानांचं नामस्मरण करून विष्णू भगवानांना प्रसन्न करून घेतलं होतं त्याने इतक्या लहानपणी. सतत त्यांच्या नावाचा जप करून, ज्याचा आपण सतत आठवण काढतो, ज्याचे आपण सतत स्मरण करतो, ज्याचा आपण सतत जप करतो, ते दैवत आपल्याला प्रसन्न होऊन जातं पुढे. तसं त्याचं झालेलं होतं. आणि हा प्रल्हाद लहानपणापासूनच त्याने ऐकलं होतं आईकडून. आणि हा जप करायचा, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः, ओम विष्णवे नमः. आता हा जो होता हिरण्यकश्यपू, याला वाटत होता आपला मुलगा आपल्यासारखा झाला पाहिजे, म्हणजे आपल्या प्रवृत्ती ज्या आहेत आपल्यामध्ये त्या टाईपचा हा झाला पाहिजे. पण मुलगा वेगळाच होता, देवभक्ती करणारा होता, देवावर प्रेम करणारा होता. कारण त्याला आज माहिती होतं की देवाचं जर आपण भक्ती केली तर देव आपल्याला प्रसन्न होईल आणि सर्व ठिकाणी आपलं रक्षण करेल. कारण वचन काय आहे? न मे भक्ता प्रणश्यती. माझ्या भक्ताचा मी कदापि नाश होऊ देणार नाही, पण माझा भक्त झाला तर. तसं हा जो हिरण्यकश्यपू होता, याने बघितलं की आता विष्णूचं वर्चस्व वाढत चाललेलं आहे आणि याचं वर्चस्व कमी होत चाललेलं आहे. म्हणून याने शंकराला प्रसन्न करून घेतलं. पर्वताच्या टोकावर जाऊन शंकर भगवान प्रसन्न झाले. त्यांना तर माहिती आहे तुम्हाला, भोळे शंकर म्हणतात त्यांना. ते प्रसन्न झाले. हा आपली भक्ती करणारा कोण हे त्यांनी बघितलंच नाही, नुसतं प्रसन्न झालं त्याच्यावर, त्याची भक्ती बघून. आणि त्यांनी असा वर मागून घेतला त्यांच्याकडे की मला कोणाकडूनही मृत्यू आता कामा नये, माणसाकडून.
अस्त्राकडून, शस्त्राकडून किंवा अग्नीपासून, जलपासून, कशापासूनही मला मृत्यू येऊ नये. दुसरं म्हणजे तो सकाळी येऊ नये, संध्याकाळी येऊ नये, रात्री येऊ नये, आत येऊ नये, बाहेर येऊ नये. अशी वेगवेगळे वर त्यांनी मागून घेतले देवाकडे आणि देवाने प्रसन्न होऊन देऊन टाकले. झालं. मग आता हा जेव्हा राजवाड्यात आला तेव्हा यांनी बघितलं की याचं तर चाललंय ओम विष्णू मा, ओम विष्णू मा. त्याने आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे आपल्या प्रजेला जे महत्वाचे लोक होते त्यांना जवळच्यांना बोलवलं आणि सांगितलं की बघा, विष्णूपेक्षा मी श्रेष्ठ आहे आणि मला तुम्ही देव म्हटलं पाहिजे. सगळ्यांनी माझाच जप केला पाहिजे, माझं स्मरण केलं पाहिजे, कारण मी तेवढी तपश्चर्या केलेली आहे. आणि त्याच्या विरुद्ध जे कोणी वागत होते आणि वागले त्याच्या विरुद्ध, म्हणजे विष्णू भगवानांची जर कोणी प्रार्थना करताना दिसला, भक्ती करताना दिसला, तर त्याला मृत्यूदंड द्यायचा, असा त्याचा कायदा होता. पण त्याने प्रत्यक्ष बघितलं की हा कायदा आहे आणि स्वतःचाच मुलगा विष्णू भगवानांचं पुन्हा पुन्हा दिवसभर नाव घेतोय. तेव्हा त्यांनी बघितलं आणि त्याच्या सैनिकांना सांगितलं की या मुलाचा मी आता वचपा काढणार, की याला माझ्यापासून लांब पाठवणार मी, कारण हा मला स्वतः माझा मुलगा असून मला आदर देत नाही. हे त्यांनी बघितलं आणि त्यांनी त्याच्या सैनिकांना बोलवलं. म्हणाले याला उचलून घेऊन जा आणि जे विषारी मोठे मोठे नाग आहेत ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी त्याला मध्यभागी याला बसवा, नागांच्या मध्ये. आता राजाची ऑर्डर ऐकायलाच पाहिजे खालच्या लोकांना. ते घेऊन गेले. बिचारा 5-6 वर्षाचा मुलगा, त्याला पकडून ते घेऊन गेले आणि नागांच्या मध्ये येऊन बसवलं. पण हा न घाबरता, म्हणजे भक्ती बघा कशी आहे, न घाबरता अगदी निश्चिंतपणे नागांच्या मध्ये बसला आणि डोळे बंद करून ओम विष्णुवे नमः, ओम विष्णुवे नमः चालू केलं त्याने म्हणायला. ते ऐकल्याबरोबर नागांची तयार झाली फुलं. नाग तर गायब झाले पण तिथे फुलं तयार झाली मोठी मोठी. हे त्या वरच्या उभ्या सैनिकांनी बघितलं. त्यांना वाटलं नाग याला काय करतात ते आपण लांबून बघायचं, त्याला सांगावं लागेल ना तिकडे हिरण्यकश्यपूला याला कसं नागाने खाल्लं ते. त्यांनी बघितलं की नाग सगळे गायब झाले आणि फुलं झाली. ते त्याला आले परत घ्यायला. म्हणाले हा मुलगा काही वेगळा दिसतोय, जे काय तोंडाने स्मरण करतो आणि देवाला साक्षात उभा करतो पुढे, देव याला वाचवतो. मग ते परत गेले राजाकडे आणि सांगितलं त्यांनी की तुम्ही सांगितल्याप्रमाणे नागांच्या मध्ये याला उभा केला, पण तिथे सुद्धा हा वाचला, त्या नागांची फुलं तयार झाली. मग तो म्हणाला आता असं करा, त्याला पर्वतावरून ढकलून द्या, उंच पर्वतावरून न्या आणि तिथून खाली ढकलून द्या. आता याला माहिती होतं की आपल्याला काहीही धक्का बसणार नाही. यांनी किती प्रयत्न केले तरी ईश्वर भक्ताचा पाठीराख आहे आणि तो माझ्या भक्तीवर प्रसन्न आहे, हे याला माहिती होतं. ते त्याचं बोट घेऊन गेले पर्वतावर आणि म्हणाले बघ, अजून विचार कर, अजून जगायचं तुझ्या हातात आहे, अजून विचार कर की तुझ्या वडिलांचं नाव घे, भगवान विष्णूंचं नाव घेऊ नको, ते त्यांना आवडत नाही. तर म्हणाला नाही, त्यांना समजत नाही, त्यांनी पण जर असं नाव घेतलं माझ्यासारखं तर त्यांचा उद्धार होईल आणि त्यांचं जन्माला आल्याचं सार्थक होईल. तर ते म्हणाले नाही, तुला आता आम्हाला ती आज्ञा ऐकावीच लागेल आणि तुला ढकलावं लागेल. आणि त्यांनी काय केलं, पर्वताच्या टोकावरून त्याला खाली ढकललं. ढकलल्याबरोबर यांनी डोळे बंद केले, ओम विष्णुवे नमः, ओम विष्णुवे नमः. बरोबर खाली तिथे जे काय होते ना त्यांनी त्याला बरोबर
भगवान विष्णूने सांभाळलं, पकडलं त्याला. यांनी बघितलं, यांना वाटलं आता याच्या इतक्या उंचावरून टाकलं, चिंदे चिंदे लागले असतील, हा जगणारच नाही. पण बघतो तर हा भगवान विष्णूंच्या हातात आहे. तिथून पण त्याला ते घेऊन गेले आणि हिरण्यकश्यपूला सांगितलं, बघा हेही सुद्धा उपाय करून घेतले, पण हा मुलगा काही वेगळा आहे. हा तिथे त्याला तिथेही नाम घेतो आणि तिथेही त्याला त्याचं रक्षण केलं जातं त्या देवाकडून. मग हा चिडला, म्हणाला आता त्याला तेलाच्या गरम कढईत टाका. असा उपाय सांगितला. तेलाची कढई ठेवली आणि त्याला घेऊन गेले आत टाकायसाठी. आता राजाची आज्ञा ऐकायलाच पाहिजे. पण तिथे टाकताना सुद्धा आणि रस्त्याने जाताना सुद्धा त्यांनी त्याचं बोट पकडून सुद्धा याचा जप आतमध्ये चालूच होता. त्यामुळे त्याच्यात टाकल्यावर सुद्धा त्याला काहीही झालं नाही. सगळे उपाय करून बघितले. सैनिकांना याची कळलं की हा किती छोटा आहे आणि पुन्हा देवाला किती प्रसन्न करून घेतलेलं आहे. देव याला मारूच देत नाही आपल्याला. आणि हिरण्यकश्यपूची इच्छा काही पूर्ण होत नाही. परत ते घेऊन गेले आणि सांगितलं, बघा त्याच्यातून सुद्धा व्यवस्थित बाहेर आला. त्याला वाटलं आता याला लास्ट उपाय म्हणजे मृत्यूदंड. म्हणून त्याने काय केलं, त्याची बहीण होती हिरण्यकश्यपूची, होलिका नावाची. ती होलिका जी होती तिने सुद्धा देवाला प्रसन्न करून घेतलं होतं. देवाचं स्मरण करून नाम घेऊन तिने सुद्धा देवाला प्रसन्न करून घेतलं होतं. आणि तिने सुद्धा वर मागून घेतलेला होता देवाकडून. कारण देव प्रसन्न झाले की लगेच वर मागायच्या पूर्वी देव पण विचारायचे वर मागून घे. आणि स्मरण करणारा पण म्हणायचा. तेव्हा तिने असा वर मागून घेतला की मला ज्वाला सुद्धा काही करू शकणार नाही. म्हणजे अग्नी पासून तुला भय नाही, शस्त्रापासून तुला भय नाही, अशा सगळ्या प्रकारचे तिला पण वर त्याने दिले. आता या हिरण्यकश्यपूला माहिती होतं की हिला हा वर मिळालेला आहे. तर आता त्यांनी तिला सांगितलं, बहिणीला आपल्या, की तू एक माझं काम करायचं. ती म्हणाली काय? म्हणाले मी फार अडचणीत या मुलासाठी. मग काय करायचं? याला होळी म्हणजे लाकडं लावून होळी पेटवायची, त्याच्यावरती तू बसायचं आणि तुझ्या मांडीवर याला यायचं, जेणेकरून त्या अग्नीच्या मोठ्या मोठ्या ज्वाळांमध्ये तो भाजून मरून जाईल. मग ती म्हणाली मला तर वर मिळालेलंच आहे, मला अग्नी काही करू शकत नाही. पण तिला एक तिच्या लक्षात नव्हतं की वर देताना तिला असं सांगितलं होतं की हा वर जर तू दुसऱ्या या वराचा दुरुपयोग जर तू केलास तर तिथे तू भस्म होऊन जाशील. म्हणजे सदुपयोग कर या वराचा, नाहीतर या वरामुळे सगळ्यांना तू मारत जाशील तर तुझा पहिला नाश होईल. म्हणून तिच्या ते लक्षात नव्हतं की आपल्याला असा पण वर दिलेला आहे म्हणून. आणि ती तयार झाली. ते सगळं लाकडं वगैरे होळी वगैरे ती सगळी रचली, त्याला आग लावली आणि प्रत्यक्ष हिरण्यकश्यपू समोर उभा राहिला बघायला की आता हा मरणार आणि आपली बहीण जिवंत बाहेर येणार, हा फक्त मरणार. म्हणून त्या बहिणीला त्याने त्या चितेवर बसवलं आणि तिच्या मांडीवर तिने त्याला घेतलं. पण जाताना प्रल्हादाने काय सांगितलं आपल्या वडिलांना आणि आपल्या आत्याला काय सांगितलं, तू असं करू नको, तुझा फुकटमध्ये विनाश होईल. हे कार्य करणं चांगलं नाही, तू करू नको असं, याच्यात तुझा नाश होईल. पण ते लोक इतके अहंकाराने भरलेले होते आणि त्यांना वाटलं आपल्याला डायरेक्ट देवाचा आहे म्हणून कोण काय करू शकणार आपल्याला. म्हणून तिने ते ऐकलं नाही, हिरण्यकश्यपूनी ऐकलं नाही आणि त्या चितेवर तिला बसवण्यात आलं आणि तिने त्याला मांडीवर घेतलं आणि सगळ्या बाजूने ज्वाळा पेटल्या.
पण तिथे सुद्धा हा न घाबरता ओम विष्णुवे नमः ओम विष्णुवे नमः याचा जप चालू होता. आणि हा जप त्याचा चालू राहिल्यामुळे प्रत्यक्ष विष्णू भगवानांना याच्यासाठी यावं लागलं. आणि हा तसाच व्यवस्थित बाहेर आला आणि होलिका जळायला लागली. आणि होलिका ओरडायला लागली जोर जोरात, बचाव बचाव भैया बचाव बचाव. पण इतका ती पेटलेली होती की हिरण्यकश्यपूला तिला बाहेर काढता येईना. तो पण घाबरला, हिला कसं काढायचं, तर आपण पण जळून जाऊ. म्हणून तो त्या लोकांना सांगायला लागला की हिला व्यवस्थित बाहेर काढा याच्यातून, कारण हीच जळायला लागलेली आहे. हा तर व्यवस्थित हसतोय तिथे बसून. म्हणून हे सगळं करायच्या आधी तिची जळून कोळसा झाला तिथे त्या जागेवर. म्हणजे तिला तो वर कशासाठी वापरायचा हे त्यावेळेला स्मरण झालं नाही. दुरुपयोग केला तिने आपल्या वराचा. म्हणजे गुरूंनी देवानी जे काही तुम्हाला वर दिलेले त्याचा जर तुम्ही दुरुपयोग केला अशी फजिती होते. म्हणून काय झालं, शेवटी होलिका मेली आणि हा व्यवस्थित बाहेर आला. आणि मग बाहेर आल्यानंतर याने बघितलं, हिरण्यकश्यपूने म्हणाला, बघ होलिका तर मेली. त्याला खूप दुःख झालं की आपण आपल्या बहिणीला गमावून बसलो. पण हा तर तसाच आहे, तसंच आहे समोर उभा. म्हणून त्यांनी सांगितलं, बघ तुला आता मी लाथेने मारणार. आणि तिथे त्याच्या राजवाड्यात खांब होता, खांब. त्या लाकडी खांबाला त्यांनी सांगितलं, लाथ मारली आणि सांगितलं, बघ तुझा कोण देव असेल ना, विष्णू भगवान आणि कोण, तर बाहेर येईल आणि मला बघेल. तर याने भगवान विष्णूंचे जे भगवान नरसिंह त्यांना पण त्यांनी प्रसन्न करून घेतलं होतं. आणि मग देवाने भगवान नरसिंहांना त्या ठिकाणी हजर केलं. ते त्या ठिकाणी आले. याने खांबाला लाथ मारल्याबरोबर ते तिथे हजर झाले आणि खांबातून बाहेर आले, ओढत 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 बाहेर आले. आणि असं ओढत बाहेर आल्यानंतर त्यांनी डायरेक्ट पहिली हिरण्यकश्यपूवर झडप घातली. हा मुलगा बघतोय की आता मी यालाही वाचवू शकत नाही. पण त्याने नुसते हात जोडले की आता माझ्या वडिलांना कळत नाहीये काय त्यांचं हित कशात आहे आणि काय मागितलं पाहिजे त्यांना कळत नाहीये. म्हणून त्याने हात जोडून तो प्रार्थना करत होता. पण भगवान नरसिंह इतके चिडले होते ते त्याला मारायलाच आलेले होते. कारण त्यांनी त्याला सांगितलं होतं की तुझा कुठला देव असेल तर बाहेर येऊ दे म्हणून, मी बघतो त्याला. मग आता भगवान नरसिंह चिडले, त्याला खाली पाडलं, त्याच्यावर बसले, त्याला मारलं, काय 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 केलं. आणि भगवान नरसिंहांना पण त्याचा वर माहिती होता की हा अस्त्राने मरणार नाही, शस्त्राने मरणार नाही, दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, घरात मरणार नाही, बाहेर मरणार नाही. म्हणजे कशानेही हा मरणार नाही. इतके वर याला मिळालेले एका वेळेला. पण ते देवच ना. त्यांनी काय केलं, त्याला घेतलं मांडीवर पकडून आणि असं आडवं झोपवलं मांडीवर. तर तो हिरण्यकश्यपू त्यांना म्हणाला, तुम्ही मला मारू शकत नाही, मला खूप वर दिलेले आहेत देवाने. अरे तुझी वर माहिती आहेत मला. तुझा वर असा आहे की घराच्या आत पण नाही, बाहेर पण नाही, पण मी तुला घेतलाय उंबरठ्यावर. दिवसा पण नाही, रात्री पण नाही, संध्याकाळ झालेली आता. म्हणजे तुझ्या वरात हे बसत नाही. तू जो वर मागितलाय त्याच्यात हे बसत नाही. आणि तुला बघ माझ्या हातात काही अस्त्र नाही, शस्त्र नाही, पण तरी मी तुला मारणार आहे. त्या नखाने त्यांचा चेहरा सुवात असतो आणि खाली नरासारखे, म्हणून त्यांचं नाव नरसिंह. मग ते म्हणाले, तू आत पण नाही, बाहेर पण नाही, दिवसा पण नाही, रात्र पण नाही. आता सूर्य मावळाची वेळ झालेली आहे आणि अशा वेळेला तुला मी आता
माझ्या मांडीवर झोपून मारणार आहे या नखाने. आणि त्यांनी त्याला दोन्ही नखाने ओरबडून काढलं आणि त्याच्याबरोबर दोघांचा प्राण झाला, हिरण्यकश्यपू. आता हे झाल्यानंतर त्या हिरण्यकश्यपूनी इतकं त्यांना चिडवलं होतं, इतकं त्यांच्यावर सगळे वार करून बघितले, इतकं त्यांना मारून बघितलं, काय काय करून बघितलं, तरी सुद्धा त्यांनीच त्याला मारलेलं आहे. काय कशासाठी? आपल्या शिष्याला त्रास दिल्याबद्दल, आपल्या छोट्या शिष्याला त्रास दिल्याबद्दल. मोठा पण नाही, छोटा, एकदम कोवळा बालक, म्हणून ते चिडलेले होते. मग त्यांनी ते चिडलेलं त्याला मारल्यावर त्याला सुट टाकलं खाली आणि ते रागारागाने तसेच बसलेले होते. आता सगळेजण म्हणायला लागले, यांना शांत कसं करायचं? आता हे तर खूप चिडलेले आहेत, आता यांना शांत कसं करायचं? कोणाचंही धाडस होईना जायचं जवळ, इतके ते चिडलेले होते. प्रत्येक जण घाबरायचं, पुढे जाऊन काय सांगायचं, आपलं ऐकतील का, नाही तर आपल्यालाच मारतील, आपल्यालाच पकडतील, या भीतीने सगळेजण मागे मागे राहायला लागले. मग ते म्हणाले, प्रल्हादाला सांगूया हे काम. आणि त्यांनी प्रल्हादाला सांगितलं की तूच या देवाला या ठिकाणी पाचारण केलेलं आहेस, तर तूच आता देवाला शांत कर. आणि प्रल्हादाने त्यांचं ऐकलं आणि ते म्हणाले, ते शांत होणं फार गरजेचं आहे. आणि प्रल्हाद हळूहळू नमस्कार करत करत त्यांच्याकडे गेला, नमस्कार केला त्यांना. त्यांनी उचलून प्रल्हादाला मांडीवर घेतलं, कोणी? नरसिंहानी. त्यांनी मांडीवर घेतलं प्रल्हादाला आणि प्रल्हादाचे मुके घ्यायला लागले. म्हणाले, तुम्ही शांत व्हा आणि मला तुमचं पहिलं शांत स्वरूप दाखवा, नाहीतर हे सगळी पृथ्वी हलायला लागेल तुम्ही जर अशी चिडलात तर. म्हणून तो पुन्हा पुन्हा विनवणी करायला लागला. आणि त्याचं ऐकून, त्याची इच्छा ऐकून, त्याचं प्रेम बघून, त्याचा हट्ट बघून भगवान नरसिंह शांत झालेले आहेत आणि त्याला जवळ घेऊन प्रेमाने त्याचे बुके घ्यायला लागलेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मला तुम्हाला या गोष्टीच्या मागे, की देवाची भक्ती केल्यानंतर जे वचन आहे ना, मे भक्ता प्रणश्यते, माझ्या भक्ताचा मी कदापि नाश होऊ देणार नाही. तसं किती वेगवेगळे प्रकार करून बघितले हिरण्यकश्यपूने, पण प्रल्हादाला काहीही झालं नाही. म्हणजे सगळ्या परीक्षांना तोंड देऊन प्रल्हाद पुन्हा पहिल्यासारखा सही सलामत राहिला. याच्या पाठीमागे देवाची कृपा महत्व आहे, की देवाची कृपा जर एकदा झाली तर कोणी त्याचा या भूतलावर नाश करू शकत नाही. म्हणून बघा आपल्या गुरुगीतेमध्ये सांगितलंय की इकडे देवाची कृपा त्यांनी संपादन केली, भगवान विष्णूंची, पण तिकडे आपण काय करतो की गुरुगीतेमध्ये म्हटलेलं आहे की ब्रह्मा विष्णू महेश एक वेळ हे रागवले तर चालेल, ते ऐकतील तुमचं. पण गुरूंचा जर तुम्ही गुरुद्रोह केला, गुरूंना जर तुम्ही चिडवलं, रागवलं, त्यांना काय काय बोलला वाईट, तर या त्रिभुवनात तुम्हाला कोणी सांभाळणार नाही, असं गुरुगीतेत म्हटलेलं आहे. इतकी गुरूंची मोठी योग्यता आहे. बघा देवांची योग्यता बघायला मिळाली ना तुम्हाला. आता भगवान नरसिंहाने काय केलं आपल्या शिष्यासाठी, तसंच गुरु सुद्धा आपल्या शिष्याला संकटकाळी सांभाळतात. आणि याची प्रचिती तुम्हाला प्रत्येकाला असेल. जशी आपली भक्ती आहे, जसं आपलं देवावर प्रेम आहे, मात्र प्रेम देवावर तुम्हाला निर्भय करावं लागेल. जसं पाणी 100 डिग्रीला पूर्ण तापतं, तसं तुमची भक्ती सुद्धा 100 डिग्री झाली पाहिजे. ही जेव्हा तुमची 100 डिग्रीला जाईल तेव्हाच ती शुद्ध भक्ती म्हटली जाईल, तेव्हाच तो भाव शुद्ध ठेवला जाईल. नाही तर तुम्ही भक्ती करायला आणि देवाकडे काय काय मागाल तर देव पण म्हणणार याला मी नको, माझं बाकीचं सगळं पाहिजे. पण तेच त्याच्याऐवजी जर तुम्ही देवाला मागितलं, जसं अर्जुनाने कृष्णाला मागितलं,
आणि असं मागितल्याबरोबर कृष्णाने शेवटपर्यंत त्याला साथ दिलेली आहे. नुसती साथ नाही दिली, जिंकून दिलं. म्हणून जिथे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि धनुर्धारी अर्जुन आहे, तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. म्हणजे प्रत्यक्ष भगवानाने श्रीकृष्णाने त्याचा रथ हाकलेला आहे आणि हा बसलाय मालकासारखा मागे आणि त्यांनी रथ चालवलेला आहे. मी जेव्हा युद्ध संपल्यानंतर सुद्धा संध्याकाळ झाली तेव्हा त्यांनी त्याला सांगितलं अर्जुनाला, तू आधी पहिला उतर रथातून. म्हणाले देवा, पहिलं तुम्ही उतरता, नंतर मी उतरतो. आपलं रोजचं काय नाही, पण आज तू उतर पहिला. म्हणाले देव काय ऐकायला तयार नाहीत. म्हणून तो उतरला खाली आणि उतरल्याबरोबर तर आता रथ पेटलेला तुम्हाला माहिती आहे, चाका पेटली. म्हणजे अर्जुन त्याच्यात सापडला असता त्याचं पेटल्यानंतर. म्हणून त्याला वाचवण्यासाठी पहिलं त्याला उतरवलेलं आहे भगवानांनी. म्हणजे असे भगवान तुम्हाला पदोपदी सांभाळतात. म्हणून या गोष्टीवरून आपल्याला असं या गोष्टीचं तात्पर्य काय आहे? असत्यावर विजय मिळवता येतो. सत्यमेव जयते जे म्हटलेलं आहे, सत्याचाच विजय होतो. तसं ही जी होलिका, हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, हे सगळे असत्याने वागणारे लोक होते, दैत्य लोक होते, अहंकारी होते. म्हणजे त्यांच्यावर त्यांनी विजय मिळवलेला आहे. या गोष्टीवरून आपल्याला एक कळते की या किती जरी तुमच्याकडे असे गुण असले त्याचा काही उपयोग होत नाही. सत्याचाच जय होतो. म्हणजे सत्याने भक्ती करतात त्यांच्यासाठी देव सतत उभा असतो. म्हणून तुम्हाला स्वामी समर्थांचं वचन माहिती आहे ना, घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तू घाबरूच नको, मी आहेच. फक्त माझं स्मरण कर की मी आलोच. आणि भगवान दत्तात्रयांबद्दल सुद्धा असंच म्हटलेलं आहे की ते इतके दयाळू आहेत की तुम्ही त्यांची आठवण कुठेही केली, तुम्ही संकटात सापडला, आठवण केली की त्या ठिकाणी ते ताबडतोब हजर होतात, असं त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे. इतके ते दयाळू आहेत आपल्या भक्तावर, इतकी दया आहे त्यांची. पण भक्ताची सुद्धा आपली शुद्ध भक्ती, शुद्ध प्रेम देवावर असलं पाहिजे. आपलं प्रेम कशावर आहे? सगळ्या बहुतांशी लोकांवर. कोणाचं घरावर प्रेम आहे, कोणाचं कशावर प्रेम आहे, कोणावर कशाचं प्रेम आहे. पण ईश्वरासाठी वेडे असणारे लोक फार थोडे आहेत, असं रामकृष्णाने म्हटलेलं आहे. ते म्हणत प्रत्येक जण कशासाठी तरी वेडा आहे या जगामध्ये. कोण पैशासाठी वेडा आहे, कोण घरासाठी वेडा आहे, कोण आणखी कशासाठी वेडा आहे. पण ईश्वरासाठी वेडे फार थोडे लोक आहेत आणि त्यांना इतर लोक वेड्यात काढतात. काय हे वेडे, आमची मेजॉरिटी कशी आहे आणि या वेड्यांचं काय चाललंय? सगळं सोडून देवाच्या पाठी देव 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 करत बसलेत. ते यांना हसतात आणि हे त्यांना हसतात. किती मूर्ख आहेत म्हणून, आम्हाला ओळखू शकत नाही म्हणून. बघा, जनकाळ राजाच्या सभेत अष्टावक्र जेव्हा गेले तेव्हा अष्टावक्र 8 ठिकाणी वाकडे होते. 8 ठिकाणी वाकडे होते. आणि ते जेव्हा असे वाकडे तिकडे चालत गेले तेव्हा पंडितांची सभा बसलेली होती जनक राजाकडे. त्यांनी सगळ्यांनी या अष्टावक्रांना बघितलं आणि सगळे हसायला सुरुवात केली सगळ्यांनी. त्यातला माणूस आहे आणि आपल्या सभेला हजर झालेला आहे, आता काय सांगणार आहे आपल्याला? सगळ्यांनी हसायला सुरुवात केली. यांनी बघितलं, मला हे का हसतात त्यांनी ओळखलं की मी असा वाकडा आहे म्हणून मला हे हसतात. मग त्यांनी काय केलं, त्यांनी पण जोरजोरात हसायला सुरुवात केली. त्याच्या डबल यांनी हसायला सुरुवात केली. तेव्हा एका पंडितांनी विचारलं, अहो तुम्ही 8 ठिकाणी वाकडे आहात म्हणून आम्ही हसतोय, तुम्ही काय हसताय? म्हणाले, मी याच्यासाठी हसतोय की तुम्ही या तांबड्याकडे बघताय. माझ्या आत मी किती सुंदर आहे आणि किती चिरंतन आहे आणि किती आनंददायी आहे, हे माझं स्वरूप कोण बघताय? तुम्ही बाहेरून बघताय. म्हणून तुम्ही तांबड्याकडे बघणारे चांभार आहात. असं म्हटलं. जनक राजाला सांगितलं, ही सगळी चांभारांची सभा आहे की हे तांबड्याकडे बघतायत, आत बघतच नाहीत.
हे कोण ओळखू शकतं? असे विद्वान आणि महान संत ओळखू शकतात. नाही तर तुम्ही आम्ही बघतो काय घातलंय, कशाने आले, 4 गाड्या आहेत तर गाडीतून आलेत का, की सायकलने आले की चालत आले, याच्यावरून आपण किंमत करतो. पण संत असलं काय बघत नाहीत. संत डायरेक्ट आत डोकावतात. महाराज म्हणाले तुम्हाला चापेकळी नाक दिसतं, आम्हाला आतला शेंबूड दिसतो. की नाक किती चापेकळीसारखं असू दे आणि गोरा असू दे, पण आत शेंबूड आहे. तुम्ही शरीराला चांगलं म्हणताय, पण संत काय म्हणतात, हे सगळं लॅमिनेशन आहे ना, तर तुम्ही एकमेकांकडे बघितलं पण नसते, जवळ पण गेला नसता. वरून हे कातड्याचं लॅमिनेशन आहे म्हणून आपण एकमेकांच्या जवळ जातो. नाहीतर हे जर हटवलं ना, कोणी कोणाच्या जवळ जाणार नाही. इतके आत दुर्गंधी आहे सगळी, पूर्ण दुर्गंधीने भरलेलं आपलं शरीर आहे सगळं. आणि याचं हे जे आपलं 9 इंद्रिय आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही शास्त्रामध्ये सगळं वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल सगळं की कसं रोगाचं माहेरघर आहे. एक आजार दुसऱ्या आजारासारखा नाहीये, प्रत्येकाचा वेगळा आहे. म्हणून आपल्याला असं संतांची दृष्टी जशी असते, आपण सगळं बाह्य दृष्टीने बघतो आणि आपली नजर बाहेर धावते, संतांची आत. कारण बाहेर तुम्ही किती भटकला आणि किती काय काय केलं तरी तुम्हाला त्याची प्राप्ती होणार नाही, दर्शनही होणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला आत जायला पाहिजे. म्हणून महाराज म्हणायचे जा आत. आत गेला तर तुम्हाला कुठेतरी धागा लागेल, बंडल नाही, धागा. मग हळूहळू तो धागा वाढला, तुम्ही अभ्यास केला, तसं वागला, निश्चय ठेवला, तर हळूहळू बंडल हाताला लागेल, पण पहिला धागा लागेल. म्हणून गुरु आपल्याला असा हा शॉर्टकट दाखवतात. म्हणून आजचा आपला कार्यक्रम संपलेला, पुढचं कधी आहे? 19 मार्च. सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. पुढचा आपला कार्यक्रम 19 मार्चला आपला वाढदिवस आहे, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी यायचंय. वास्तविक वाढदिवस म्हणजे काय, दिवसेंदिवस आपण वाढतोय आणि वाढदिवस साजरा करायचा, पण तो संतांच्या सहवासात करायचा. मग कशाला वाढलेलं, कशाला बघत बसायचं, ते आपण खाऊन करायचं नाही, त्यांच्या सहवासात. आपल्याला आनंद त्यांच्या सहवासातच मिळतो. म्हणून इथं महाराज मागे आणि तुम्ही समोर, मग काय रात्रभर कार्यक्रम चालायला पाहिजे. पण तुम्हाला भूक लागलेली, मुलांनी व्यवस्था केलेली आहे आणि मी पण काही जास्त सांगणार नाही तुम्हाला, मी रात्रभर सांगू शकते, असू दे. पण तो कार्यक्रम लक्षात ठेवा. दुसरा कार्यक्रम त्या दिवशी आहे ना, काय गुढीपाडवा आहे त्या दिवशी, बरोबर वाढदिवसाच्या दिवशी गुढीपाडवा आलेला आहे आणि त्या दिवशी खूप जणांना सुट्टी आहे. तेव्हा तुम्ही सकाळपासून येऊ शकता. कोणाला सकाळी जमेल सकाळी या, संध्याकाळी कार्यक्रम आहे, पण सकाळपासून आम्ही सकाळपासून येणार आहोत इथे. आणि त्याच्यानंतर का 26 तारखेला भाऊसाहेब महाराजांचा म्हणजे रामनवमी आहे. भाऊसाहेब महाराजांचा वाढदिवस, श्रीराम प्रभूंचा वाढदिवस आणि रामनाथ स्वामींचा वाढदिवस, 3 वाढदिवस एकत्र. बघा अशी पर्वणी बघायला मिळते का? आपण तर वाट बघतो कधी येतील हे सगळे. असं तर हे तारखा तुम्ही लक्षात ठेवा. आधी 19 तारखेला या, नंतर 19 नंतर मी पुढची तारीख सांगेन. म्हणून या सगळ्या कार्यक्रमांसाठी महाराज तुम्हाला सगळ्यांना भक्ती आणि श्रद्धा आणि आयु आरोग्य देऊ देते, त्याची प्रार्थना. राजा सिद्धरामेश्वर महाराज, राजा श्री भोसले महाराज, श्री